लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी। आज विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये सुरुवात झालेली आहे। या अधिवेशनाला आधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे की लाडकी बहिणींना आता जून महिन्याच्या हप्त्यासाठी आम्ही निधी उपलब्ध करून देणार आहोत। उद्या सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता पैसे यायला सुरुवात होईल। सर्व पात्र बहिणींच्या खात्यामध्ये आता थेट त्यांच्या खात्यामध्ये पैसे यायला सुरुवात होणार आहे। परंतु कोणत्या बहिणींना मिळणार आहे, काही बहिणींना आता या योजनेचे पैसे मिळणार नाही। त्यासाठी व्हिडिओला संपूर्ण बघा, कोणत्या बहिणींना मिळणार नाही आणि त्यांना काय करावे लागणार आहे। सोबत त्यांनी हे सुद्धा स्पष्ट केले आहे की सरकारने जून महिन्याच्या हप्त्यासाठी 3600 कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे। त्यामुळे ज्या महिला सर्व पात्र निकषामध्ये बसलेल्या असतील त्यांना जून महिन्याचा लाभ मिळणार आहे। अजित पवार यांनी स्पष्टपणे सांगितलेले आहे आणि घोषणा केलेली आहे की राज्यात सर्वच लाडक्या बहिणींना आता पैसे मिळणार आहे, परंतु काही बहिणींना मिळणार नाही। परंतु कोणत्या बहिणींना मिळणार आहे याविषयीची संपूर्ण माहिती बघण्यासाठी व्हिडिओला संपूर्ण बघा, स्किप न करता शेवटपर्यंत बघा। तर अजित पवारांनी या घोषणेनंतर राज्यातील सर्वच लाडक्या बहिणींना या अतिशय आनंददायी केलेले आहे। बहिणीमध्ये आनंद निर्माण झालेला आहे। आता जुलै महिन्याचा हप्ता त्यांच्या खात्यामध्ये उद्यापर्यंत सर्व महिलांच्या खात्यामध्ये येणार आहे। परंतु काही महिलांच्या खात्यामध्ये येणार आहे, त्यांना काय करावे लागणार आहे तर व्हिडिओला संपूर्ण बघा। तर बघू शकता की आता त्यामुळे महिला व बालविकास मंत्री यांनी सांगितले आहे की काही महिलांची KYC झाली नसल्यामुळे त्यांचे 1 लाख कोटी रुपये हे त्यांच्या खात्यामध्ये गेलेले नाहीत, परंतु त्यांना KYC करणे गरजेचे आहे, तरच त्या महिलांना आता पैसे मिळणार आहेत। ज्या महिलांची KYC केलेली नाही अशा सर्व महिलांना आता KYC करून घ्या, जेणेकरून त्यांच्या खात्यामध्ये सुद्धा पैसे यायला सुरुवात होणार आहे। तर बघू शकता की निकषामध्ये बसून हप्तासुद्धा आलेला नाही अशा महिलांना आता KYC करणे गरजेचे आहे। ज्या महिलांचा हप्ता आलेला नाही त्यांनी KYC करून घ्या आणि तुम्हाला त्या या हप्ता येणार आहे। तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।